नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे मेंदू मज्जारज्जूच्या आजारांवर विना औषध ॲक्युपंक्चर उपचार. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ॲक्युप्रेशर तज्ज्ञ डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर सचिन लोहिया हे ॲलोपॅथी तज्ज्ञ आहेत. 23 वर्षांपासून ॲक्युपंक्चरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी चीन येथील बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHO द्वारे ॲक्युपंक्चर कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे ते सचिव आहेत. हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते सदस्य आहेत. पेन मॅनेजमेंट फेलोशिप त्यांनी प्राप्त केलेली आहे. स्लीप डिस्क आणि ॲटो इम्युन डिसऑर्डरवर रिसर्च पेपरसाठी उत्कृष्ट सादरीकरणाकरिता त्यांना गोल्ड ओक्स पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं आहे. ॲक्युपंक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या 3 पुस्तकांसाठी त्यांनी हे लेखन केलेलं आहे. घरच्या घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरमधील मॉडेल प्रश्नसंच भाग 1 आणि 2. मुंबई, औरंगाबाद आणि दिल्ली येथे ते कार्यरत आहेत. चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, आपण ॲक्युपंक्चर उपचारामध्ये ॲलोपॅथी उपचाराचा उपयोग कशा पद्धतीने करता? खरं तर 23 वर्षांपासून मी प्रॅक्टिस करत आहे. ॲलोपॅथीचा मी तज्ज्ञ आहे. पण 23 वर्षांपासून 100% विनाऔषध उपचार आणि अनेक ऑपरेशन्स टाळण्यासाठी आपण उपचार देतो. तर ह्याचा ॲक्युपंक्चरचा आणि ॲलोपॅथीचा हे दोन्ही भिन्न पद्धती आहेत. एकीकडे औषध आहे, एकीकडे विना औषध आहे. एकीकडे तुमच्या फक्त लक्षणांवर उपचार केले जाते, तर एकीकडे ॲक्युपंक्चरमध्ये आपण आजाराचं मूळ शोधून उपचार करतोय. एकीकडे तुम्हाला औषधं कायमची घ्यायची अनेक आजारांसाठी, एकीकडे आपण रोगाचा जो रोग आहे रुग्णाचा तो रोगमुक्त करतोय. म्हणजे त्याला कायमची औषधं घ्यायची आवश्यकता नाही आहे. शिवाय केमिकल्सचा आमचा दूर संबंध नाही आहे, कारण की औषधच नाही आहे. त्याच्यामुळं गंभीर असे साईड इफेक्ट काही नाही आहे. तर मी दोन्ही मिक्स नाही करत. फक्त ॲक्युपंक्चर ॲक्युपंक्चर 100% ॲक्युपंक्चरच करतो. दुसरं काही मिक्सिंग नाहीच यामध्ये. ओके, ॲक्युपंक्चर बरेच वेळा ऐकलेला शब्द आहे, पण एक्झॅक्टली याद्वारे कशा पद्धतीने उपचार होतात याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा. खरं तर कसं आहे, आपल्याकडे भारतामध्ये दवाखाना म्हणजे दवा खाल्लीच पाहिजे. तर आपल्याकडे असं नाही, आपल्याकडे आरोग्यखाना आहे. तर ह्याच्यामध्ये औषधं नाही आहेत. त्याच्यामुळे लोकांना वाटतं ह्याचा उपयोग कसा होईल. आपल्या शरीरावरती असे अनेक चेतनाप्रवाह असतात आणि ह्या बारीक अशा ज्या तुम्हाला टाचण्या दिसत आहेत, ह्या सगळ्या डिस्पोजेबल असतात. आमच्याकडे वन टाईम असतं, असे पॅकेट्स असतात. ते फोडून त्याच्यामधल्या ज्या निडल्स आहेत ते विविध बिंदूंवर आपण लावून ट्रीटमेंट देतो. तर हे 14 मुख्यतः चेतनाप्रवाह आहेत. ह्याच्यावरती 360 पेक्षा जास्त बिंदू आहेत. जसे औषधं असतात, कुठलं औषध झोपेसाठी आहे, कुठलं ॲलर्जीसाठी आहे, कुठलं ॲसिडिटीसाठी, ह्याच्यामध्ये बिंदू आहेत जे ॲलर्जीसाठी असू शकतात, जे डोकेदुखीसाठी असू शकतात. लकव्यासाठी काही वेगळे चॅनल्स आहेत ज्याच्यावर उपचार करावं लागतं. जसं आता हा मेरिडियन आहे. हा मेरिडियन एक पाईपलाईनसारखं आहे. ह्याच्यामध्ये समजा इथे तुंबलं काही कचरा तुंबला नालीमध्ये, तर पुढे जात नाही. तर काय होणार, पुढे सप्लाय नाही झालं तर हा हात कमजोर होऊ शकतो. ह्याच्या बोटाच्या हालचाली मंद होऊ शकतात, सुन्न होऊ शकतं, बधीर होऊ शकतं. अशा वेळेला आपण हा सप्लाय सुरळीत करतो. इथून मूळ म्हणजे काय, आजाराचं मूळ कारण शोधून त्याला उपचार करायला लागेल. तर त्यावेळेला या पद्धतीनं आपण ॲक्युपंक्चरने दुरुस्त करतो. ही अगदी सोपी पद्धत आहे माझी तुम्हाला समजून सांगण्याची. बाकी ह्याच्यामध्ये विश्लेषण बरंच मोठं आहे. अगदीच. तरी आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ॲक्युपंक्चर कशा पद्धतीने केलं जातं, पण ह्या उपचाराचे फायदे नेमके काय आहेत? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कायमची औषधं घ्यायची नाहीत. केमिकलचा दूर संबंध नाही, गंभीर असे साईड इफेक्ट नाही. आज रोग तर बऱ्याच वेळेला बरा होत नाही, पण गंभीर अशा दुष्परिणामांचा सामना करतायत. तर ॲक्युपंक्चरचा सगळ्यात मोठा फायदा आहे की ह्याच्यात औषधं नाही आहे, नैसर्गिक आहे आणि तुमच्या शरीरातले जे न्यूरोट्रान्समीटर आहेत, चेतनाप्रवाह आहेत, तुमचे पॉईंट्स आहेत, ह्याला उत्तेजन देऊन आम्ही त्याला उपचार करतोय आणि त्याला दुरुस्त करतोय. बरोबर. आता हे तुम्ही थोडक्यात सांगितलं, पण ह्या ॲक्युपंक्चरची पद्धत नेमकी कशी असते याविषयी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा. अगदी सुलभ आणि सोपी उपचार पद्धती आहे. हे टाचण्या बघितलं की लोकांना भीती वाटते. ॲक्च्युअली हे एकदम पेनलेस आहे. जी आपली निडल असते इंजेक्शनची, त्याच्यासारखं ह्यात छिद्र नाही आहे. ही तारेसारखी एकदम बारीक आहे. त्याच्यामुळं ज्या वेळेला ही आम्ही निडल लावतो तर अगदी म्हणजे मच्छर चावल्या जेवढाच त्रास होतो. तर एकदम सुलभ आणि सोपी पद्धती आहे. रुग्णांना काय कायमचं किंवा नेहमीचं आमच्याकडे यायचं नाही आहे.
त्यांना फक्त आपलं महिन्यातनं 15 दिवसात एकदा किंवा कोणाला 8 दिवसात एकदा बोलवतो. आणि जे काही थोडं गंभीर असेल आजार तर महिन्यात 10 ते 15 दिवस पण उपचार करण्यात येतात. अर्ध्या तासाचा एक उपचार असतो, त्याच्यामध्ये असे आम्ही पॉईंट्सचं सिलेक्शन करतो आणि त्याला उपचार देतो. ओके, मग यामध्ये काही तपासणी वगैरे करावी लागते का? तपासणीमध्ये एक निष्णात ॲक्युपंक्चर तज्ज्ञ अनेक आजार 10 ते 15 दिवसामध्ये त्यावर प्रभावी असा उपचार देऊ शकतो. त्याच्यामध्ये तुमची नाडी परीक्षा, जिभेचं परीक्षण हे फार महत्त्वाचं आहे. जिभेमध्ये सूज आली किंवा त्याच्यामध्ये आमच्या लक्षात येतं की फ्लुइड्स जे आहेत बॉडीमध्ये ते तुंबलेले आहेत, जिभेवर काळे चट्टे असले, हे उदाहरण देतोय, सगळ्यांचं तसं असेल असं नाही, पण प्रेक्षकांना लक्षात येण्यासाठी की निळे चट्टे असले म्हणजे आम्ही लक्षात घेतो की लिव्हरमध्ये कुठंतरी स्टॅग्नेशन आहे. काळा चट्टा असला तर किडनीची एनर्जी थोडी वीक असू शकते. जीभ ड्राय असेल तर थोडा वेगळा काही प्रकार असू शकेल. तर ह्याच्यामध्ये डिटेल्स खूप आहेत आणि ह्याच्यामध्ये वरच्यावर जेवढा अभ्यास होतो तो ॲक्युपंक्चर तज्ज्ञ तेवढा जास्त व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ शकतो. शिवाय ह्या व्यतिरिक्त आता एक ॲक्युग्राफ नावाचा एक सॉफ्टवेअर देखील आलं आहे. असा एक ग्राफ तयार होतो, ह्याच्यामध्ये विविध जे मेरिडियन्स आहेत त्याचा एनर्जी ग्राफ आहे. लंग, हार्ट, लिव्हर, किडनी. तर आम्हाला यामध्ये लक्षात येतं की कुठल्या चॅनलमध्ये दोष आहे. हा पंचतत्वाचा ग्राफ येतो, याच लक्षात येतं की सिस्टीममध्ये दोष काय आहे. त्या सिस्टीमचा दोष आपण दुरुस्त केला तर मग लंग, हार्ट, लिव्हर, किडनी, मेंदू हे सगळ्यांचे आजार आपण बऱ्यापैकी दुरुस्त करू शकतो. ओके, आता लकवा रुग्णांवर जे उपचार केले जातात त्या उपचारांविषयी थोडक्यात सांगा सर. लकवामध्ये असं आहे की सगळ्यात अर्धांगवायू सगळ्यात कॉमन आहे. ॲक्च्युअल जुना अर्धांगवायू हा शब्द मराठीतनंच आलेला आहे. अर्ध अंगावरती वायूचा मारा होतो, त्याच्यामुळं ती अर्धी अंग जातं. असे आम्ही बरेच रुग्ण पाहिलेत की बसमध्ये ट्रॅव्हल करतात, वारं खूप लागतं अंगाला आणि ते अर्धी बाजू जाते. हा जुना शब्द आहे. तसं आणखी विश्लेषणमध्ये गेलात तर आपण पाहतो लकव्याच्या पेशंटमध्ये मेंदूमध्ये रक्ताची गुठळी जाते आणि मेंदूचा रक्त सप्लाय स्तब्ध होतो. तो स्तब्ध झाल्याने अर्धी बाजू कमजोर होते. तर समजा ही बाजू कमजोर झाली तर या बाजूचा मेंदू कमजोर होतो. तर ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही हे बारीकशे अशा निडल जे आहेत ह्याला स्काल्प ॲक्युपंक्चर म्हणतात. ज्या भागामध्ये तक्रार झालेली आहे, ज्याच्यामुळं हा भाग कमजोर झाला आहे, त्याला आम्ही डीप ब्रेन स्टिम्युलेशन देतो एक्सटर्नली. तर त्याच्यामुळं काय होतं, इकडे आणि इकडे ताकद वाढायला मदत होते. जे फ्रेश केसेस असतात लकव्याचे ते 2-4 दिवसात जर आले तर अगदी 10 ते 15 दिवसामध्ये उत्कृष्ट रिझल्ट येतात. लहान मोठ्यांना कोणालाच वावळं नाही, ह्याचं कोणालाही होऊ शकतं अर्धांगवायू. लहान मुलांमध्ये आता आम्ही एक लकव्याचा फक्त हाताचा एक प्रकार असतो लकव्याचा, जे मुलांना सीझरनी काढतात चिमटा लावून. कधी कधी हात खेचला जातो तर फक्त हातच कमजोर होतो. फक्त 8 आणि 9 महिन्याच्या मुलांना देखील आम्ही ॲक्युपंक्चर करतो आणि ह्याच्यामध्ये ही ताकद परत आणता येते. अर्धांगवायूसाठी मी तुम्हाला सांगितलं असेल का इथं ट्रीटमेंट, ज्या लोकांना मणका मोडल्याने इथं मणका मोडला तर या दोन्ही पायाची ताकद जाऊ शकते. इथे मोडला तर ह्या हाताची जाऊ शकते. तर इथे पण जो गॅप झालेला असतो इथे हे सप्लाय होत नाही, तर तो ॲक्युपंक्चरच्या टाचण्याने आपण दुरुस्त करू शकतो. अशा प्रकारे आपण अनेक अर्धांगवायू असो, लकवा असो, चेहऱ्याचा लकवा होतो काही लोकांना, फक्त चेहराच लकवा मार खातो, तर तिथे तो मेंदूतून नसतो, बाहेरून जी फेशियल नर्व आहे ती वीक होते, त्याला बेल्स पाल्सी म्हणतात. तर ह्याला पण आपण इथले जे चॅनल्स आहेत ह्याला दुरुस्त करून ह्याची हालचाली दुरुस्त करतो. ज्या मुलांना बोलता येत नाही किंवा मोठ्यांना बोलता येत नाही लकव्यानंतर, तर बोलण्याचा जो इथे बॉक्स असतो त्याला पण आपण स्टिम्युलेट करून हे जिभेच्या हालचाली किंवा बोलण्याचं त्याच्यामध्ये पण चांगला उपयोग होतो. ओके, म्हणजे एकंदरीतच ॲक्युपंक्चर उपचार पद्धती खूप फायदेशीर आहे कोणत्याही आजारासाठी, जसं की तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं. पण यामध्ये डॉक्टर लहान मुलांमध्ये जी मंदवाढ असते त्यावर सुद्धा याचे काही उपयोग होऊ शकतो का? हो, लहान मुलांमध्ये जी मंदवाढ होते त्याला आपण कॉमन जो आहे ते आहे सेरेब्रल पाल्सी. त्याच्यामध्ये ब्रेन, समजा मूल जर लवकर नाही रडलं झाल्यानंतर तर त्याच्या मेंदूला ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडतो, रक्त सप्लाय पण कमी होऊन तो कमजोर झाल्यानंतर त्याच्यानंतर शरीराचा ताबा कमजोर होऊन जातो, मेंदूचा शरीरावरचा ताबा कमी होतो. मुलाचे असे पाय असे वाकडे असतात, स्पास्टिक गेट म्हणतो आम्ही त्याला, असे हात आणि पाय, आणि मुलाला लक्षात येत नाही, मान धरणं उशिरा होतं, काही मुलांचं रांगणं उशिरा होतं, चालता येत नाही, बोलता येत नाही. तर अशा सगळ्यांमध्ये मी सांगितल्याप्रमाणे स्काल्प ॲक्युपंक्चरला उपचार, आणि ज्या मांसपेशींमध्ये आखडण आहे त्याला मी ॲक्युपंक्चरने उपचार करतो. एक कपिंग म्हणून टेक्निक असते, त्याच्यामध्ये ज्या मांसपेशींमध्ये आखडण आले तर त्याला कप लावून ते तर थोडं रक्तमोक्षणाने पण ते जो कडकपणा आलेला आहे तो आपण दुरुस्त करतो. आत्ता माझ्याकडे एक पनवेलला एक मुलगी होती ट्रीटमेंटला, तसं तिला अर्धांगवायू होता, तिला मी
म्हणजे तिला लहानपणीच झाला होता. आता वयाच्या 7व्या-8व्या वर्षी आणलं तिला. थोडं प्रदीर्घ उपचार लागला, पण हाताने धरणे, पळताना जी लंगडून पळायची ते व्यवस्थित झालं. एक दादरला माझ्याकडे उपचारार्थी मुलगा होता, तो तर म्हणजे जवळपास 2 वर्षाचा झाला. चालणं वगैरे तर शक्यच नव्हतं. अगदी 2-3 महिने उपचार दिले, तो धावायला लागला, एवढं व्यवस्थित झाला. बोलणं थोडं उशिरा आलं, थोडं काही गोष्टी लवकर येऊ शकतात, काही गोष्टींना उशीर लागतो, पण बरेचसे पेशंट हे दूर होतात. हा माझा फार जुना अनुभव आहे. ओके. डॉक्टर, बरेच वेळा बरेच जणांचा असा प्रॉब्लेम, तोल जाण्याचा प्रॉब्लेम असतो, तोल जातो त्यांचा, तर त्यावर सुद्धा याद्वारे काही उपचार होऊ शकतात? लहान मेंदू जो असतो तो इथे असतो, तर ह्याला सेरेबेलम म्हणतात. तर हा लहान मेंदू जर बरोबर काम करत नसेल तर त्याच्यामुळे पण म्हणजे चालताना तोल जातो. कारण की लहान मेंदूचा शरीरावरचा ताबा कमजोर होतो. लहान मेंदू आहेच त्याच्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी बॉडीला. तर ह्याला आम्ही ॲटॅक्झिया म्हणतो. मोठ्यांमध्ये पण होतो, लहानांमध्ये पण होतो. माझ्याकडे एक सुरतला मुलगा होता, त्याला जेनेटिक म्हणजे त्याचे आईवडिलांचं रक्ताचं नातं होतं, त्याच्यामुळे ते कमजोर होतं लहान मेंदू, चालताना तोल जायचा. न्यूरोफिजिशियनने सांगितलं की नाही, ह्याच्यामध्ये शक्यता कमीच आहे काही होण्याचं. आमच्याकडे उपचार केला, तो एवढा व्यवस्थित चालायला लागला. नंतर त्या डॉक्टरला दाखवलं तर ते पण आश्चर्यचकित होते की एवढा चांगला उपयोग झाला. हल्ली बरेच डॉक्टर्स पण माझ्याकडे रेफर करतात पेशंट्स, कारण की मी स्वतः ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे. त्यांना माझ्यावर विश्वास वाटतो की हा सोडून ॲलोपॅथी आला म्हणजे नक्कीच काहीतरी व्यवस्थित आहे. तर या मुलाला मी व्यवस्थित केलं, ते पण आश्चर्यचकित. ते म्हणले जिथं उपचार करताय बाबांना तिथंच करा, माझ्याकडे काही नाही यासाठी. तर आताच माझ्याकडे अंधेरीला एक आहे ज्याच्यामध्ये फ्रेडरिक ॲटॅक्झिया म्हणतो, तो पण वंशपरंपरागत असतो. काही केसेसमध्ये फार चांगले रिझल्ट येतात. तो व्यक्ती धरून आणत होते, आता इंडिपेंडंट चालतोय. म्हणजे आम्हाला पण, मला ॲलोपॅथीचा कधी कधी स्पीड ब्रेकर असतो की येणं होणार नाही, पण ते झाल्यानंतर ते एक आश्चर्यच असतं. आता जे काही विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात डॉक्टर्स, त्यांनाही आश्चर्य वाटतं ह्या ॲक्युपंक्चरने हे सगळं कसं नीट होतं, पण होतं असं. बरोबर. आणि मेन तर गोळ्या औषधं काही न घेता. डॉक्टर, याचबरोबर न्यूरोपॅथीवर कशा पद्धतीने उपचार केले जातात याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. न्यूरोपॅथीमध्ये पायाला जळजळ होते, तळव्यामध्ये सुन्नपणा होतो. काही पेशंट्स म्हणतात की चालताना असं पाय चिकटल्यासारखा होतो, किंवा चिखलात चालल्यासारखा होतो, किंवा काहीतरी गुळगुळीत वाटतं. आणि काही लोकांचं न्यूरोपॅथी एवढं जास्त असतं की त्यांना चालताना तोल देखील जातो, कारण की त्यांना स्पर्श ज्ञानच होत नाही जागेचा. तर अशा पेशंट्समध्ये पण चांगला उपचार होतो. न्यूरोपॅथीचं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे डायबिटीज. डायबिटीजमध्ये काय होतं, मेंदूकडून इथपर्यंत, हे काश्मीर, हे कन्याकुमारी, तर इथपर्यंत तो सप्लायच येत नाही बरोबर नर्वचा. त्याच्यामुळं मग स्थानिक ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या पण आकुंचन पावतात. त्याच्यामुळं पायामध्ये जळजळ होते, पायाच्या तळव्यामध्ये आतमध्ये सुन्नपणा जाणवतो. इनिशियल स्टेजेसमध्ये ज्यावेळेला जळजळ असते त्यावेळेला पेशंट येतात ना, अगदी 1-2 महिन्यामध्ये, फक्त महिन्यात 5-10 दिवस ट्रीटमेंट केली की व्यवस्थित होऊन जातात. सुन्नपणा आल्यानंतर काही लिमिटेशन्स असतात, परंतु तरीही तो सुन्नपणा बऱ्या प्रकारे कमी होतो आणि रुग्ण व्यवस्थित चालायला लागतो, त्याचं बॅलन्स जायचं कमी होतं. एक पेशंट ठाण्याला माझ्याकडे होता, तर चालताना त्याचा एवढा बॅलन्स जायचा, त्याला धरून आणायचे न्यूरोपॅथी. म्हणजे असं तुम्ही बसलात तर ते हातपाय मस्त हलवणार, कंबर उचलणार, सगळं करणार. उभा राहिले की सगळी गडबड, कारण की स्पर्श ज्ञानच नाही. तर या पेशंट नंतर आमच्याकडे सिटी बसनी एकटा यायला लागला, एवढं त्याच्यामध्ये प्रगती झाली. काय त्याच्यामध्ये 40-50% जरी सुन्नपणा कमी झाला, स्पर्श ज्ञान सुरू झाला की व्यवस्थित चालतो रुग्ण. तर पेरिफेरल न्यूरोपॅथी पण एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये आजाराचं कारणच माहीत नाही विज्ञानाला. हाताला पायाला दोन्हीकडे जळजळ होते, ह्याच्यामध्ये पण ॲक्युपंक्चर चांगलं काम करतं. काही लोकांची इथे नस दबते, ह्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. तर इथे ऑपरेशन करायला सांगतात डॉक्टर्स, पण ऑपरेशन करूनही काही पेशंट येतात की नाही आमचं गेलं नाही, की आता ऑपरेशन न करता. आता माझ्याकडे एक आपले सायन मेडिकल कॉलेजच्याच नर्स होत्या की ज्या माझ्याकडे ह्याच्या ट्रीटमेंटसाठी आल्या. त्या म्हणल्या की इथे मला कार्पेल टनेल सिंड्रोम झाला आहे सर, आणि इथे नस दबते माझी, मेडियन नर्व, त्याच्यामुळे इथे सुन्नपणा येतो आहे, हाताला मुंग्या येतात. तर आम्ही या ठिकाणी तिथं ॲक्युपंक्चर केलं काही पॉईंट्सला. असं जरुरी नाही ॲक्युपंक्चरमध्ये की जिथं त्रास आहे तिथंच करा. बऱ्याच वेळेला या अँकलच्या खालचे आणि हाताखालचे जे पॉईंट आहेत ते जास्त इफेक्टिव्ह असतात. फक्त ते माहीत असले पाहिजे कुठले पॉईंट्स वापरायचे. ते नाडी परीक्षणाप्रमाणे आम्हाला बरोबर लक्षात येतं की ह्याला उपचार कुठं करायचा आम्हाला. ओके. आणि डॉक्टर, बरेच जणांना मायग्रेनचा पण त्रास असतो, तर या मायग्रेनवर सुद्धा याच्याद्वारे आपण उपचार करू शकतो का? मायग्रेन म्हणजे इनक्युरेबल डिसऑर्डरच्या यादीमध्ये मोडतात, आणि डॉक्टर सांगतात की तुम्हाला नेहमीसाठी ज्या वेळेला अटॅक येतो हे काही औषधं घ्या. काही लोक रेग्युलर घेतात, नंतर फायदा होत नाही, नंतर
औषधं चेंज करत राहतात, परंतु तेवढा काही फायदा होत नाही. मायग्रेनमध्ये काय होतं, मेंदूच्या काही भागामध्ये रक्तवाहिन्या फुगून जातात आणि ते फुगल्याने काय होतं, हे छोटंसं कंपार्टमेंट आहे 1 BHK असल्यासारखं, त्याच्यात 4 पाहुणे आले की मावत नाही, मग तर त्रासदायक होतं. तसंच ह्याच्यामध्ये रक्तवाहिन्या फुगल्या की या स्कलमध्ये, या आतमध्ये मेंदूला ते दाबतात रक्तवाहिन्या आणि ठस 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 दुखतं मेंदूमध्ये. तर अशा वेळेला ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही त्याचं विश्लेषण करतो की हे कशामुळे होत असेल. बऱ्याच केसेसमध्ये म्हणतो मी, प्रत्येक केसमध्ये नाही, लिव्हर एनर्जी स्टॅग्नंट असते. तर अगदी इथे खालती एक पॉईंट असतो पायावरती, तर तिथनं थोडंसं रक्त जरी काढलं तरी इथलं हेडेक कमी होतं. जुन्या काळामध्ये नावी काय करायचे, लोक म्हणायचे इथं दुखतं, ते छोटासा कट द्यायचे आणि रक्त काढायचे, त्याच्याने पण बरं वाटायचं. ॲक्च्युअल ह्याला पण शास्त्रीय म्हणजे ॲक्युपंक्चरचा दृष्टिकोन आहे, पण ते करणं क्रूड मेथड आहे. ॲक्युपंक्चरमध्ये पण आम्ही काही चॅनल्सला इथं ब्लीड करतो आणि हेडेक कमी करतो. आता माझ्याकडे अंधेरीला एक सॉफ्टवेअर इंजिनियर मॅडम आहेत, एवढा तीव्र त्रास होता त्या मॅडमला मायग्रेनचा, आणि मायग्रेनसोबत नंतर मान पण दुखायला लागली, बाकी पण इतर तक्रारी होतात, ॲसिडिटी खूप होते, मळमळ होतं, उलटी केल्याशिवाय डोकंच बंद नाही व्हायचं दुखायचं. ॲक्युपंक्चरप्रमाणे उलटी केल्याने जो वायू असतो लिव्हरमधला तो रिलीज होतो आणि बरं वाटतं. तर आम्ही ॲक्युपंक्चरमध्ये काही पॉईंट्सला ब्लीड करतो, काही डोक्यावरचे पॉईंट्स घेतो, काही पॉईंट्सला मधनं थोडंसं रक्त काढतो, जेणेकरून तिथली जी एनर्जी तुंबलेली ती व्यवस्थित होते, तर आतमधली ठसठस थांबते. आणि माझ्याकडे एक पेशंट होती जी 7-7 टॅबलेट सायबेलियमच्या खायची, जे ॲलोपॅथीत वापरतो, सोबत खायची, तरी मायग्रेन बंद नाही व्हायचं. ते म्हणायची सर डोकं फोडावं वाटतं पण ते दुखणं बंद होत नाही डोक्याचं. तर आम्ही ॲक्युपंक्चरने अशा पण केसेस बऱ्या केलेल्या आहेत. ओके डॉक्टर, स्लीप डिस्कवर सुद्धा आपण विना ऑपरेशन उपचार करणं पॉसिबल आहे? हो, स्लीप डिस्कमध्ये हे जे पाठीमागं आपले जे मणके आहेत, ते मानेमध्ये असू शकतं स्लीप डिस्क, कमरेत असू शकतं. हे 2 जे मणके आहेत, त्या 2 मणक्यांच्या मध्ये अशी एक डिस्क असते, ती अशी फुगते. ती फुगल्यानंतर काय होतं, इथले जे चॅनल्स आहेत इथलं प्रेशर येतं. L4, L5 आणि L5S1 हे 2 कॉमन ठिकाणी जिथे लोकांना स्लीप डिस्क होते. L4, L5 मध्ये झालं तर असं दुखणं पायामध्ये पूर्ण जातं, आणि L5S1 मध्ये झालं की असं दुखणं संपूर्ण पायात जातं. तर आम्ही इथे ॲक्युपंक्चर करतो त्या डिस्कच्या ठिकाणी. ॲक्युपंक्चरचा फायदा काय आहे की आम्ही इनडायरेक्ट नाही करत आहे, पेन किलर देऊन दुखणं दाबत नाही आहे, जिथे प्रॉब्लेम आहे तिथंच ट्रीटमेंट देतो आहे. त्याच्याने जी फुगलेली जी डिस्क आहे अशी, ती आकुंचन पावते. ती आकुंचन पावली, या नसवरचा प्रेशर संपला, हा सप्लाय सुरू होतो. बऱ्याच वेळेला एवढी जास्त गंभीर दबलेली असते नस की हा जो पायाचा तळवा आहे ना, हा ढिला पडून जातो. ह्याला आम्ही फुट ड्रॉप म्हणतो, किंवा मानेच्या मणक्यात नस दबली तर हाताचा पंजा पण ढिला पडतो, ह्याला म्हणतात रिस्ट ड्रॉप. तर एवढ्या गंभीर लेवलपर्यंत आम्ही केसेस केल्यात. बऱ्याच लोकांना ऑपरेशन नकोसं असतं, तर ते ऑपरेशन टाळण्यासाठी अनेक पेशंट्स आमच्याकडे येतात, आणि मला सांगायला आनंद होतं की अगदी 100 पैकी 90% केसेस आम्ही ऑपरेशन टाळतो. ह्याच्यामध्ये पण काही किचकट केसेस असतात, थोडा वेळ अधिक लागतो, आणि काही रिकव्हरी जी आहे नेहमीच कंप्लीट होईल असं नाही, पण एवढी तरी होते की पेशंटला व्यवस्थित होऊन जातं. पण मोर दॅन 80% लोकांमध्ये नियर कंप्लीट रिकव्हरी असते. त्याच्यावर नंतर त्यांना काही त्रास होत नाही. नेहमीचं सिटी बसने जातात, नेहमीचं ट्रेनने ट्रॅव्हल करतात, लोकल करतात. आणखी काय पाहिजे, मुंबईच्या लोकांना हेच पाहिजे, लोकलनी फिरता यायला पाहिजे, सिटी बसने जाता यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठा आनंद कुठला नाही. आणि बऱ्याच नाही, कोणालाच ऑपरेशन नको असतं. ऑपरेशन नको असतं. कंपवातावर पण यासाठी काही उपचार आहेत का? कंपवातामध्ये काय होतं, मेंदूमध्ये डोपामिन जे सिक्रिशन आहे ते वीक होऊन जातं. तर ते अनेक लोकांचं अनुवंशिक असतं. काही लोकांना मी हे पण पाहिलं की अनुवंशिक नाही आहे, हाताचं आणि हातामध्ये असं हलणं सुरू होतं, काही उचलायचं म्हटलं तरी असं हलत जातं. तर अशा पेशंट्सना पण ॲक्युपंक्चरमध्ये चांगली दिलासा मिळते. थोडे ह्या चॅलेंजिंग केसेस आहेत, एवढ्या सामान्य केसेस नाही आहेत, कारण की ह्याच्यामध्ये जणू म्हणजे जीन्स जे आहेत त्याच्यामध्ये जर बदल असेल तर तो नैसर्गिक आलेला देवाच्या घरानं तो काही चेंज होणार नाही. परंतु कंपवात हा प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे, वरच्यावर वाढतो. ह्याला आपल्याला कसंही करून थांबवणं आवश्यक आहे, त्याला स्लो डाऊन करणंही आवश्यक आहे. रुग्णाचं मेन काय आहे की त्याची क्वालिटी ऑफ लाईफ, तो जागेवर पडून अंथरुणानं उपयोग नाही आहे. बरोबर. कंपवातामध्ये शेवटी सगळ्यांचं एक लिमिटेड आयुष्य आहे, लिमिटेड आयुष्यात आपलं चांगलं जगता आलं ते फार महत्वाचं आहे. तर आम्ही कंपवातामध्ये काही मेंदूच्या पॉईंट्सला आपण उत्तेजित करून तिथे व्यवस्थित परत डोपामिन सिक्रिशनसाठीचा उपचार करतो. ओके डॉक्टर, जाता जाता मिरगीवरील उपचाराबद्दल थोडक्यात सांगा. मिरगी म्हणजे फिट्स येणे, तसं हा पण चॅलेंजिंगच आजार आहे. त्याच्यात गंमत असं आहे मिरगीच्या पेशंटमध्ये की 90% लोकांमध्ये MRI नॉर्मलच असतो, MRIत काहीच येत नाही. तर त्याच्यामध्ये मग मेंदूमध्ये शॉर्ट सर्किटिंग होतं आणि त्रास होतं. तर ॲक्युपंक्चरने काही पॉईंट्स घेऊन ह्याला आपण कूल डाऊन करू शकतो. बरोबर.
अच्छा डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला, खरंच उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता मेंदू मज्जारज्जूच्या या आजारांवर विना औषध ॲक्युपंक्चर उपचार, आणि याविषयी डॉक्टर सचिन लोहिया यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा गोळ्यांपासून, ऑपरेशनपासून मुक्ती हवी असेल आणि या पद्धतीने उपचार करायचे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर आत्ताच कॉन्टॅक्ट करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी 24 तास.